नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं माझ्या डेली स्वाद किचनमध्ये खूप स्वागत आहे। आज मी ना रात्रीच्या पोळ्या उरलेल्यापासून एक स्नॅक्स बनवत आहे। माझ्याकडे रात्री थोड्या पोळ्या जास्त झाल्या होत्या, त्याच्यामुळे मी आज एक स्नॅक्स बनवायचं ठरवलं आहे। ते मी तुम्हाला पण बनवून दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी घेतलेली आहे रात्रीच्या 2 पोळ्या। त्याला मी असं 4 भागामध्ये कट करणार आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही अख्खी पोळी पण तळू शकता। तर मी अशा 4 भागात कट करून घेतलेले आहे। आता मला हे फ्राय करून घ्यायचं आहे। पाहू शकता, हे पोळी छान फ्राय करून घ्यायची। 4 तुकडे मी आता फ्राय करून घेणार आहे। हा, तुम्ही पाहू शकता आपली पोळी तळून झालेली आहे। आता मी याच्यावर टाकणार आहे टमाटर सॉस। मी किसानचा टमाटर सॉस घेतलेला आहे। त्याला असं स्प्रेड करून घ्यायचं पूर्ण पोळीनं। असं छानसा टमाटर सॉस लावून घ्यायचा। त्याच्यानंतर लाल मिरची टाकायची। त्यानंतर काळं मीठ, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, त्याच्यानंतर शेव, थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे। सगळ्यात शेवटी चाट मसाला। हे पहा, आपली रोटी चाट तयार झालेली आहे आणि हे इतकी टेस्टी लागते ना की तुम्ही बाहेरचं चाट खायला विसरून जासाल। माझ्या म्हणण्यानुसार नाही, तुम्ही एक वेळेस करून बघा। त्याच्यानंतर माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी बनली आहे ही रोटी चाट। मी तर आता खात आहे, तुम्ही पण बनवून खाऊन बघा। बाय।